वातावरण आहे, माणसं प्रसन्न आहेत. आता आबाई बसलेत वाटतं कीर्तनला, टेन्शनच नाही आज. विठ्ठल विठ्ठल. पण महिलांना सहसा विनंती करतो, तुम्ही पहा बरं, आपल्याला मुलं जास्त आवडतात का सोनं? हा, सोनं का मुलं? एका पार्ट्यात सोनं आणि एका पार्ट्यात मुलगा. तुम्ही काय उचलणार, सोनं का? 100 तोळे एका बाजूला आणि एक मुलगा एका बाजूला, तुम्ही कोण उचलणार? मुलगाच ना. सोनं नाही ना, मग जेवढं आहे तेवढं मला देऊन टाका आता. थोडा आवाज वाढवा, लय खास काम आहे. ट्रबल वाढवा थोडा. जजमेंट चांगलं आहे, टकाटक आहे आणि तुम्ही प्रसन्न आहात. नाही तर आमच्याकडे लोक असे कीर्तनला बसत नाहीत, असेच बसत आहेत. आपण विचारलं काय झालंय, कर्ज झालंय, मग मारा घ्या फाशी. काय करते आता? आता वळती गावात एखादा तरी शेतकरी कधी भविष्यात आत्महत्या करीन का कर्जापोटी? का मागे गेली कोणी? तुमची शेतकरी कर्जाला घाबरतच नाही. नाही नाही नाही, उलट बँके साहेब लय त्रास दिला तर गडी त्याला फाशी दे. आणि ते प्रकरण मिटवायला साहेबाकडे जातील. बोला विठ्ठल. नाही मारा. आणि काय, एका अनेक बाजूने प्रसन्न असणारा भाग आहे आणि ते संतांची कृपा असल्यामुळे तुम्हाला काही कमी नाही. फक्त एकच आहे, तुम्हाला पाहिजे सुख. आता तुम्ही पहा बरं, श्रावणापुरतं धार्मिक राहून चालेल का? काही लोकांनी रट्टाच लावला. आता परवा, मला वाटतं परवा दिवशीच गोकुळाष्टमी होती, सगळ्यांना उपास होती. जे नाही ते उपास धरायचे. त्याला विचारलं का आज गोकुळाष्टमी? अरे मला सकाळी 2 कीर्तन होते, मी सकाळी गेले, म्हणलं बाई नाश्त्याला काही करा. तिने केले पोहे, मी सणकून पोहे खाल्ले. भूक लागली होती ना. कीर्तन संपल्यावर एक मला म्हणलं फराळ करायचं का? मला मग सकाळी पोहे आणि दुपारी खिचडी. मग संध्याकाळच्यानं मला फोन केला, नाश्त्याला काय करायचं? म्हणलं काही करा तुमच्या मनावर. मग त्यांना बरोबर मस्तपैकी नाश्त्यासाठी म्हणून त्यांना फळं आणले होते. पण त्याच्या अगोदर आम्हाला असं झालं की म्हणलं भूक लागली तर काहीतरी खावा, उद्या काय. आणि सर सांगा, गोकुळाष्टमी धरली म्हणजेच उपवास घडलाय असं नाही, पण आता ते प्रेम आहे. जसं तुम्ही सोमवार धरता का नाही, एकही हे बघा, सगळे शेतकरी असतील, पुरुष असतील, सगळ्यांना सोमवाराविषयी आवड आहे, जिव्हाळा आहे, प्रेम आहे. पण ते त्याला मुक्त आहे का? शरीरालाही साथ दिली पाहिजे का नाही? शरीरानं जर साथच दिली नाही तर ती शरीर टिकन का? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मी लहानपणी कधीतरी पुस्तकात ऐकायचं वनभोजन, हे मला आज कळलं, आज वनभोजन आहे. विठ्ठल विठ्ठल. साहेबांना सांगतो, साहेब तुमच्या पाया पडतो, तुमचं काम कर्तव्य मगापासून सगळे लोक वर्णन करतात आणि खरंच प्रत्येक गावाला असं माणूस पाहिजे. प्रत्येक गावाला तुमचंच भाग्य की तुम्ही ह्या गावात आलात. नाही तर आमच्याकडे सरपंच, आमच्याकडे गावातलं बल करणारी माणसं कमी आहेत. नाही नाही, गावात लावाला बी करणारे जास्त. मी आता आमच्या सरपंचाला म्हणलं गावाला पाणी नाही, काहीतरी करा. सरपंच म्हणला मुरुदी की तसंच. मग एकूण प्रत्येक मताला 2000 घेतात. म्हणजे यांना पाणी करायला पाजायचे, यांना क्वाटरी पाजलं तरी चालतील. भाई सध्याची स्थिती आमच्या भागामध्ये वाईट आहे. तसं तुमच्या भागात थोडं कसं आहे. आज बघा तुम्ही, एवढं मोठं व्यक्तिमत्व पाठराखण करणारं असल्यावर काय कमी आहे? पण किती मोठी शाळा आहे ती. आज आमच्याकडं 10 वर्ष झालं शाळा मंदिरात भरती. आता 10 वर्ष झालं. पंकजाताई केंद्रात मंत्री होत्या, आता धनुष्यकडे भरपूर सगळं आहे. पण सगळं असताना मंदिरामध्ये शाळा भरती. सरपंचानं आत्महत्या करीन असा पत्र जरी दिलं, उपोषण केलं, तरी अजून शाळा नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि कुंदीर साहेबांना मी प्रार्थना करीन, सहज सांगतो, भविष्याची वाटचाल म्हणून सांगतो. तुम्ही बसलेली माणसाने मला पटकन सांगायचं, आजही राळेगण सिद्धी कोणाची? कोणाची? आमना हो, माऊलीच्या आळंदीमध्ये माऊलीची समाधी सोडून काहीच नाही, तरी कोणाचीच आळंदी. शिर्डीमध्ये समाधी सोडून बाबाचं दुसरं काहीच नाही, तरी या शिर्डी कुणाची? तसं बारामतीत साहेब, बारामती कुणाची? पवारांची. तसं उद्या वळती कुणाची झाली पाहिजे, याच्यासाठी प्रयत्न करायचा. कारण माझ्यानंतर उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तमय भारे.
का मरण्याची सरे उत्तमाची उरे. पहिला म्हणलं ऐका बरं का, हे पोरं शिकले ना जीवनच बदलतं. अरे 1947ला देश स्वतंत्र झाला, घरात अन्न नव्हतं, रोज नवरा दारू प्यायचा, बाईनं रोज रोजानं जायचं आणि एखाद्या पाटलाच्या इथून आदुलीभर बाजरी आणायची. पाटील बाजरी द्या, उद्याच्याला काम द्या, तरच माझ्या पोरांचं शिक्षण होईल. आज त्या बाईच्या घरी 2 लाख रुपये पगार आहे. नातसूनही कामाला आहे, नातूही कामाला आहे, पोरगा रिटायर झालाय आणि ही सगळी प्रक्रिया त्यांच्या घरात आहे. जिथं जमीन नव्हती 2 लाख रुपये पगार आहे. आणि ज्या पाटलाच्या घरी ज्वारी मागाय जायची त्याच्या घरामध्ये 100 एकर होती, गुंठा शिल्लक राहिला नाही. का नाही? त्याचं कारण कळलं का? तिकडे विष्णी मुलं आहे, इकडे शिक्षण करणारे मुलं आहेत. तुम्हाला माहिती का, गावाची शाळा बदलली की गाव आपोआप बदलतं, पण शाळा महत्वाची. आणि शाळेसाठी प्रत्येकाचा प्रयत्न. नुसती शाळाच नाही, त्याला संस्कार पाहिजे. डेप्युटी कलेक्टर मुलगा असावा, पण तो वारकरी पाहिजे. माझं गेल्या वर्षी कीर्तन होतं अंधेरीला. माझं कीर्तन गणपतीच्या उत्सवाच्या निमित्त, गणपतीचं निमित्त असं 8 ते 10, त्याच्यानंतर बंद करायचं. आमचं कीर्तन 10:15 10:30 वाजले. तेवढ्यात पोलीसची गाडी आली. गाडी जशी आली तशी नीट मंडपाकडे आली. मी म्हणलं आता दर्जेत मला तर नेते जातात, आता काय खोटानं झाला. साहेब गाडीतून उतरले, 2-3 पोलीस उतरले. साहेब जसं माझ्याकडे आलं, मी आपलं राम 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 करायचं. काय करतं काय माहिती आता, नेतं का काय. ते साहेब पाया पडून हळूच मला म्हणलं, मी पक्वाज वाजू का? आणि साहेब हे पहिलं सांगितलं असतं तर मला मुंग्या नसत्या ना आल्या. एखादा अधिकारी जरी असेल तर तो कलागुण संपन्न पाहिजे. एका बाजूला नाही, अनेक बाजूनं कला पाहिजे. आता काही ठिकाणी असे म्हणत संपत्ती नसेल कळत. तुम्हाला पुरावा सांगतो, महिला मंडळ दारात पोरगं खेळत होतं आणि बाई म्हणली नवऱ्याला, लेकराकडे ध्यान ठेवा, मी जरा पाण्याहून येते. नवरा असं चित्र होतं, त्यानं अभंग म्हणायला सुरुवात केलं, ध्यानातच नाही गाड्याच्या. पोटचं पोरगं पायाखाली तुडवलं कुणी? गोरोबा काकानी. सांगा महिला मंडळ, आपलं पोटचं पोरगं जर नवऱ्यानं तुडवलं तर तुम्ही कुणाला तुडिता? नवऱ्याला. वा साहेब पाहिलं, कठीणच काम दिसतंय, अवघड. आता जरा जडच झालं गड, हे नाही असं नाही करायचं. म्हणजे बघायचं बापाला काय उचलून आपटायचं का? बरं असं द्या. बाई म्हणली माझ्या पोराला तुम्ही मारलं म्हणून तिनं देवाला शे द्यायला सुरुवात केली. देवाला शे देताना ह्यागड्याला सण नाही झालं. हे काय म्हणलं माहिती, काठी घेतली माराय धावलं. बाई म्हणली जर अंगाला हात लावला ना तुम्हाला पांडुरंगाची शपथ. ही काठी टाकून दिली, मला जमलं काम. आता मरण पण तुझ्या अंगाला हात लावणार. 1.5 वर्ष झालं. वंश कसं वाढेल म्हणून तिला चिंता होती. मग तिनं सख्खी बहीण करून आणली आणि बहीण वाट लावताना तिचा बाप म्हणला, थोरलीचा जसा सांभाळ केला तसा धाकटीचा करा, हिला कमी पडू देऊ नका आणि तिलाही कमी पडू देऊ नका, तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे. ते म्हणलं आता भारीच काम झालं, हिलाही नाही आता हात लावायचं आपलं काम. दोघी बहिणीनं संध्याकाळी विचार केला, दोघी एकत्र आल्या आणि दोघीने मिळून अंगाला स्पर्श केला आणि सकाळी हात पाहिले त्यांच्या अंगावर. काय म्हणलं माहिती की, हे काही असं आऊट होतं. ते उठलं तर सध्या बाबा एक कातर घेतली किंवा ते एक वैरण कातराची कातर असते, तिथं घेतली, ते वर केलं, हातात ठेवले, धानकन ते हातच तोडून टाकले. असं संत परत भेटत असते आता. अरे तुमच्या भाग्यात. आता लोकांनी काय केलं माहिती का, संत ही फक्त वारकऱ्यालाच म्हणावं. मी म्हणतो समाजाची सेवा करणारा एक कोण आहे? संत आहे. आज 70 वर्षानंतर 370 कलम नाहीच झालं. ही संत पद नाही तर काय म्हणावं. 370 कलम गेलं निघून. 370च ना, 70 वर्ष निघून गेले. आज भारताचा स्वर्ग तुम्हाला मोकळा मिळाला नाही. आपल्याला स्वर्ग पाहता येणार भारताचा काश्मीर, पण साहेबासारखे माणसं तरी जाऊन येतील. सगळ्यांना मोकळं झालं. नाही तर सामान्य माणसाला तिथं जाता येत होतं, एखाद्या मोठ्या माणसाला तिथं जाऊन गुंठा घेता येत होता. मग भारताला वर स्वर्ग बिर्ग नाही. आता वर काय स्वर्ग? पोरं तुम्ही ती सावळ्या कुंभार पाहिला का रे? पाहिला? बरोबर आहे. ते सावळ्या कुंभार कुठे गेलत? स्वर्गात. वा. कुणासोबत गेलत? सोबत. वा वा. हे बरोबर. सावळ्यानं वर गेले गेले एक बाई पाहिली, तिचं नाव रंबा, जशी मावशी होती यांची. लई कुठानं पोरं जरा कलाकारच दिसतील. लई ही मालच ओरिजिनल दिसते जरा. मला वाटतं तुमचं गाव 100% हागणदारी मुक्त असं नाही का नाही? हा, आमच्याकडं गाडीच भरत ती जाताना वाटानं. लोक नुसते एक सप्ते ठेवतात. काय करायचं त्या सप्त्याला? अहो ह्या भागामधलं काय चैतन्य असं माहीत नाही महाराज, पण खरंच तुम्ही भाग्यवान आहे. फक्त एवढं आहे महाराज, सगळं चांगलं आहे, काही नाही. आता उगा काही लोक इकडल्या भागातले खास आहेत, श्रावणापुरतं धार्मिक राहतात, श्रावण संपला की म्हणते तोंडाला चवच नाही राहील.
आम्ही इकडे वास्तुशांतीला गेलो कीर्तनाला. संपत्ती आहे म्हणून असा आचार करायचा नाही, असं विचार चांगला असावा, क्षणोक्षण हाची करावा, अंतरावया पार. महिला मंडळ मला सांगा बरं, तुम्हाला सासू असल्यावर बरं वाटतं काय आल्यावर? आई ग काय कुठं न झाला आता. मग सासूचं काय करायचं काय आता एक पुढच्या महिन्यात एक सण आहे बघा साहेब. आता लक्ष्मी असतात, गौराया तुमच्याकडे असतील, त्या गौराया नाही तुमच्याकडे? त्या आता आहे ना मुखावटी ती बसवी देत, त्या तुमच्याकडे असेल ना. मग ते गौराया तुम्ही काढीत आहेत का ते निघतात आपाप? ते नाही तुम्हाला कळलं लक्ष्मी? तुमच्या भागात नाही आहे का? पाहुणे येतात ना. हा बसविते का तुम्ही? नाही तुमच्याकडे नाही आहे ना. मग तुम्हाला नाही. बरं तुम्ही गुरुवार तर पूजिता ना मार्गशीर्ष महिन्यात ना. बरं गुरुवारी कुणाला पूजी द्या? लक्ष्मी बघितली का तुम्ही? तुमची गाठ झाली का? पाहिली का? मग त्याच्यापेक्षा एक करा, ती लक्ष्मीचा फोटो बाजूला काढायचा, आपली सासू चौरंगावर बसवायची. म्हातारी गुरुवारी पुजायची, शुक्रवारी उचलायची. अरे खरी आदिशक्ती घरात आहे. निर्गुण प्रकट निभावा, असं झालं ते बरं झालं, पण कुणाच्या अंगात नाही आलं ती एक बरं. नाही तर तसा ठेका धरला असता तर मग काम झालं असतं. आम्ही परवा दिवशी चाकूरला कीर्तन होतं माझ्या लातूरच्या पुढं, ती बाईच्या अंगात आलं, ती नीट माझ्याकडे आली, मी गेलो पळून म्हणून मरलो आता का जगायचं का नाही. आणि अंगात यायचं प्रकार नाही वाईट काम मला. त्याच्यामुळे ना सगळे अजून अंधश्रद्धा चालूच आहे. आता खरं सांगा, मी तुळजापुरात कीर्तन होतं माझं महाद्वाराच्या पुढं. आदिशक्ती कुलस्वामी सगळ्यांचं दैवत आहे, पण ती आदिशक्तीची निंदा म्हणून नाही. मग तिथं ती पुजारी 16 पूजा करणारे, त्या पुजाऱ्यांच्या महिला बसल्या होत्या. मग मी त्यांना सगळ्यांना म्हणलं, आई कुणाच्या तुमच्या अंगात येतं? ते म्हणले, बाई अंगात आमच्या बिमच्या कुणाच्या येत नाही, आमच्या कुणाच्याच अंगात येत नाही. म्हणलं मग तुम्ही एवढ्या जवळ असून तुम्हाला देवी धरीत नाही का? ते म्हणलं नाही. म्हणून मग आमच्या इकडे 150 किलोमीटर कसं काय देवी येते? याचं उत्तर कळलं का? हे एका माणसाचं काय म्हणते त्याला माइंड. आणि माणसं काय करायला पाहिजे का? उगच अज्ञानपणात आयुष्य घालायले. त्याला पुरावा आहे ना, त्याला अभंग बघा. नाही तरी गेला जन्म गायकासाठी टाळ्या वाजवाकडे लयच खास. महाराजांचं आडनाव काय? हा सोमटणे, सोमटकर. काय क्वालिटी महाराज. असे लेकर जन्माला असावं. काय करायचं उगाच काळे बेंद्रे आमच्यासारखे काय उपयोगाचे. मी मगाशी इथं बसलो होतो, बाया मला येऊन विचारायचे, बाया महाराज तुम्ही कीर्तन करता? मी आलो मीच करतोय. दुसरी बाई म्हणली, बाया कलर पाहिला मला पोरगी द्यायची का काय का काय. मला अवघड आहे महाराज. आमच्या सासून मला पोरगी देताना म्हणली ह्याचा कलर खास नाही द्यायची. आम्ही रात्री लग्न जमविलं, फोकसमुळं मी बरा दिसलो. पण त्याचं आठवड्यात लग्न असल्यामुळे हळदीनं चांगला दिसलो लग्नात. आणि त्या 2 आठवड्यात मग पुन्हा दोंड्याचा महिना आल्यामुळे जेवायला जायची पाळी आली. सासू मला पाहून रडायची. हो मला मामी तुमच्या घरी कोणी मेलं काय?
ती डगार म्हणलं तुम्हाला पाहून रडते आणि ती म्हातारी आता आमच्याकडे 6-6 महिने राहते. आता म्हणते थोरला जावाई म्हणजे देव आहे. पहिलं काय भूकंपात गेली का तू? आजचा एक आगळा वेगळा कार्यक्रम करायला पाहिजे होता. कोणता माहिती का? आज तो तर आता इथं वृक्षारोपण केलंय, पण तुम्ही वनभोजनासाठी येत असताना एक झाड आणायला पाहिजे होतं. एक काय आणायला पाहिजे होतं सगळ्यांनी. 100 आणि 200 रुपयाला झाड झड नाही तुम्हाला आणि आणायचं. आता इथं जागा जर ही जागा हक्काची का गावठाणाची का झाड लावता येतं ना. एक झाड एक माणूस प्रत्येकानं जर संकल्प केला तर भविष्यामध्ये तुम्हाला पाणी वाट पाहायची सुद्धा गरज नाही पावसाची. पण माणसं काय करायला माहिती का? सरकारनं झाडं लावावं ही लोकांची इच्छा आहे, सरकारनं शाळा बांधावं ही लोकांची इच्छा आहे, आणि आपण मंदिर बांधावं ही कोणाची इच्छा आहे? आता सरकारनं सगळंच करावं. सरकारनं संडास द्यायचे, सगळं कोणी द्यायचं, फक्त आपण त्यांना मतदान द्यायचं. त्याचं ते कोणी कोणाला देतं? कोणी आपण करा. आता आपण जर झाडं लावले तर गावासाठी फायदा होईल. आमच्याकडे तर झाडं कसे लावतात साहेब सांगतो. तुमच्या गावात सुद्धा ग्रामपंचायतर्फे निर्णय घ्यायचा, माणसाची राख नदीत टाकायचं नाही. नदीत राख टाकून नदी अपवित्र होती का पवित्र? अपवित्र होती. तीच राख माझ्या आजोबाची मी राख आता मामांच्या शेतामध्ये टाकली. आईचे वडील वारले ते शेतात खड्डा खांदून टाकले, त्याच्यावर झाड लावले वडाचं. तर ते मला मामे टाकू देत नव्हते शेतात राख. मी म्हणलं का बाबा? ते म्हणजे आम्ही खुरपाय गेल्यावर मात्र आमच्या मागं लागायचं. अरे काही येड लाग म्हातारा जिवंतपणे काही बोललो नाही तुम्हाला ना. आता काय मागं लागत? आज त्या वडाच्या झाडाखाली मी जाऊन सावलीला बसतोय. माझी आई दर महिन्याला ती सावलीला बसती आणि भविष्यामध्ये ती झाडं एवढं मोठं होईल की जेणेकरून त्या झाडाची आठवण म्हणून आजोबा राहतील आणि 1000 वर्षे झाड टिकतं मला वडाचं. आणि प्रत्येकानं जर आजोबा भोजनासाठी तुम्ही इथं आलात, पहिले तर तुम्ही सगळे भाकरी घेऊन यायची. आता एकत्र स्वयंपाक होतोय, साहेबांचा आशीर्वाद आहे. मग सगळ्यांनी एक झाड म्हणजे काय? एक झाड लावायला काय लागते? आता हे वर्ष श्राद्धाला लोक जात्या टावेल टोप्यान घेऊन, जायचंच नाही. त्याच्यापेक्षा एक झाड जर त्या पाहुण्यांना दिलं किंवा तुम्ही नेऊन लावलं तर त्याच्यासारखं दुसरं पुण्य नाही. आणि झाड ही लाईफ टाईम टिकणारं साधन आहे. आम्ही रोज लोकांना सांगतो झाडं लावा. त्या दिवशी एक मला म्हणलं झाडं लावा. 15 झाडं लावली ना 11,000 दंड झाला. त्यानं झाडं कशीच लावली तुम्हालाही माहिती का काय? अरे झाडापेक्षा हे लोकांचे जीवन पाहतो मी. आता शाळेमध्ये असं ते लेकर आलं काही बस हे शाळेत जातो का तू आलेला? काय नाव आहे तुझं? हो बरोबर रोहन. गडी खासच काय नाव? रोहन. आपल्याकडे आईच्या बहिणीला काय म्हणतात? मावशी. आणि पप्पाच्या बहिणीला आत्या. खोटं बोलायचं ना. कीर्तनात खोटं बोलल्यावर पाप लागतंय. कीर्तनात खोटं बोलायचा धंदा आमचा आहे. अरे उभा राह. मग सांग बरं मला रोहन, आपल्या घरी मम्मी मावशी आल्यावर चांगला स्वयंपाक करते का आत्या आल्यावर? तो तर काय माझ्या पुढंच उभा राहतो का काय कळत नाही. याला मावशीच नाही का काय काय माहिती? तर बाई चांगली जिरवली. हे रोहन एकदा उभा राहा. आता तुझी जिरी तुम्ही एकदा. आता नाही उभा राहायचा तू नाही. त्याला माहिती आता ही काहीतरी बोलाय बसलोय मला. नाही याच्यापेक्षा रोहनपेक्षा बाकीचे पोरं हुशार आहेत ना. तेव्हा ते मगाशी उठला. तू काय ना बाळा दादा तुझं मागचं तू हा उभा राहा बरं. ते पुढचंही उभा राहा. दोघंही रोहन नाही पुढचा तू हा. तुम्ही दोघं शाळा जात्या ना. हा तुम्ही दोघांचे तुझं नाव काय मागचं? हा यशोधन. आणि तुझं रे? गोवर्धन. हा मग नाव एक खासच आहे. लाईनच लागली दोघाची. हे तुम्हाला दोघांचे भविष्यात मोठेपणी लग्न करावं लागेल का नाही? हो म्हणतोय ते. अरे आज हाय ते वळती गावात पहिलेच पोरायचं जमाना. इथं बरेच पोरं मोकळी. हे दोघं पोरं तुम्हाला 2 पोरी बघा येणार. एक काळी आणि एक गोरी. जी गोरी पोरगी ती रोज भांडणार आणि काळी आहे ना ते तुम्हाला आयुष्यभर गोड बोलणार. कोणती बायको करायची तुम्हाला? काळी का गोरी? काळी. मागचा तुला कोणती करायची? अरे काळी का गोरी? ते खालचं किती क्वालिटी पाहिजे. खालचं म्हणते दोन्ही म्हणा. बस गाली लई कुठं
अहो ते लई अवघड झाले. महिलांना असं वाटतं महापाप्याचं लग्न करायचं, महापाप्याचं अशी बाईक आणायची अख्या गावात दुसरी कोणती नाही. मग तुका प्लॅस्टिकची आणती का? अरे जे जीवन आहे ते जीवनच आहे. त्याला बघा शंभूराजे एकदाच जन्माला आलं पण महाराष्ट्राला सुंदर गीत देऊन गेले. हे सुंदर गीत आहे. जय जय महाराष्ट्र माझा, कर्जा महाराष्ट्र माझा, कर्जा महाराष्ट्र माझा, कर्जा महाराष्ट्र माझा, जय महाराष्ट्र माझा, कर्जा महाराष्ट्र माझा, कर्जा महाराष्ट्र माझा, कर्जा महाराष्ट्र माझा. सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभूरातो, धरी धरीतून नाद घुमला महाराष्ट्र माझा, कर्जा महाराष्ट्र माझा, कर्जा महाराष्ट्र माझा, कर्जा महाराष्ट्र माझा, कर्जा महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, कर्जा महाराष्ट्र माझा. असंच काम आहे. आता काय करावं. विठाल विठाल तुकडा तुका आकाश एवढा किंवा तुकिता तुल्यशी ब्रह्म तुका शैली म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेवले. अनेक संतांनी भरलेला महाराष्ट्र, अनेक सुरवीरांनी भरलेला महाराष्ट्र, अनेक चैतन्याने सह्याद्रीच्या म्हणजे सह्याद्रीच्या सानिध्यामध्ये असणारा महाराष्ट्र. आणि या महाराष्ट्राचं वैशिष्ट्य ज्यांच्या जीवनामध्ये निर्माण झालं किंवा जे महाराष्ट्रात जन्माला आले त्यांनाच हे आनंद कळतो. नाही तर महाराष्ट्र सोडता बाकीच्या राज्यात हे सगळं सुख, हे सगळं समाधान, हे असं वनभोजन, हे असं भजन प्रवचन कीर्तन, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. कारण स्वर्गीचे अमर इच्छितात ती देवा मृत्यू लोकी व्हावा. ज्या भगवंताच्या तुम्ही सानिध्यात येईल ती एक ईश्वराचा अंश आहे. त्या भगवान शंकराच्या जीवनामध्ये अनेकांना असं वाटतं मला शंकर प्रसन्न व्हावं, होत नाही असं मला म्हणायचं नाही. पण तुम्हाला जर खरा शंकर प्राप्त करून घ्यायचा असेल किंवा पंढरपूरला गेले आणि पांडुरंगाचं दर्शनच झालं नाही तर माणसानं घरी वडिलांचं घ्यायचं. मी तर तेच करतो. रुक्मिणीचं दर्शन नाही झालं मग घरी आईचं घेत जावं. तुळजापूरला गेले, कोल्हापूरला गेले आणि देवीचं दर्शन नाही झालं तर मग घरी पत्नीचं घेत जावं. तुम्ही त्यांचं जमलं काम. आता काही काय उलट्या मेंदू का सोयीचा आहे. अहो घरची बायको म्हणजे देवीच आहे, फक्त कळत नाही कोणता अवतार आहे. ते बिघडल्यावर कळतं चामुंडा आहे का तुळजापूरची का कोल्हापूरची का काळूबाई का मांढरगडची का पण तुम्ही माहिती का स्त्री एक आदिशक्ती ती घरात नसल्यावर सुखच नाही. ज्या घरात स्त्री नाही त्या घराला समाधान बी नाही. आणि ज्या घरामध्ये का बा तुम्हाला माहिती का माणसानं घरामध्ये बाकी कोणी असो नाही तर नसो पण घरात जुनं का होईना मात्र माणूस पाहिजे. अरे तरुणपणात एखादी पत्नी मरू द्या आणि घरात म्हातारी असू द्या 6 वर्ष भाकरी घाली ती. इथे येवतची घटना आहे आता. हो घरात सून नाही म्हातारा माणूस आहे 80 वय हो तरी नाताला भाकरी घाली ती. मला त्या दिवशी बोलावलेलं म्हणल्या बाबा काही करा पण एखादी मुलगी बघून आणा, माझी आता अवस्था वाईट आहे, मी मरण तृप्त होईल पण याचं लग्न झालं तर, नाही तर माझ्या मनात काय जाईल यानं भाकरीचं करायचं. आयुष्य बर्बाद झालं आमचं. कारण आमच्या घरामध्ये आता सून नावाची गोष्टच नाही आहे घरात. आणि सगळ्यांना विनंती करतो कुणीतरी एक स्त्री आहे म्हणून जीवन आहे म्हणून नुसतं उपास तपास वारी देव नसतो. त्याला सुंदर उदाहरण आहे. एका सासूनं सुनाला सांगितलं सुनबाई मला अर्धी चपाती दे. सुन म्हणली आत्या बाकीची माणसं जेवायची तर उठा. ती म्हणली मग चमच्यावर भात दे, पोटात आग पडली. ती म्हणली उठा 4च चपात्यात बाकीचे लोक जेवायचे उठा. म्हातारपणाला कमी खात जावा माणसानं असं सुन कुदांड बोलली. मग सासू उठली कोपऱ्यात बसली. सुनानं एकच घास घेतला जेवायला बसल्यावर. आता काय देवाची करणी असं सुनाला एकच गुचकी लागली केली हो. म्हातारीनं सगळ्या चपात्या खाल्ल्या. पण याला माझं पुरावा नाही. कर्म जसं असेल तसं फळ मिळालं. चांगलं कर्म केलं तर फळही चांगलं आणि वाईट कर्म केलं तर फळही हो. त्याला सुंदर अभंग भावगीत येईल. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे सुखासाठी आपल्या
होत नीती भ्रष्ट कोणी त्यागी जीवन आपले दुःखाचे चिकन नष्ट तरी देते काशी अल्पभोगितो नंतर जैसे ज्याचे कर्म जसं कर्म असेल तसं त्याला फळ मिळणार आहे. चांगलं कर्म केलं तर फळही चांगलं, वाईट कर्म केलं फळही. तुम्हाला माहिती का दारात गोसाई आला, बाईनं म्हणली बाई महाराज काय वाढू तुम्हाला, ज्वारी वाढू बाजरी वाढू का गहू वाढू. आता गोसाई काही मागत आहेत. काय मागतात गोसाई? जे चांगलं भाव मिळतो धान्याला ते धान्य मागते. गोसाई बाजरी घेत नाही, गहू मागत. त्याला विचारा का बाजरीला कोण घेत. आता तुमच्या भागात बाजरी पेरीत नाही ना असं मला म्हणायचं सगळं आहे, पण गोसाईला वाढायला बाई निघाली. गोसाई म्हणलं बाई मला असं काही जेवण नकोय, असं धान्य नकोय, मला पाहिजे जेवायला. ती म्हणली काय करू स्वयंपाक. ते म्हणलं तुझं पोरग कापून जेवाय वाढ. काय आऊट होतं गोसाई. हो गोसाईला बाई म्हणली काही मागा पण पोरग नाही देणार. ते म्हणलं मग सत्व घेऊन जाईल. पण बाईनं पोटचं पोरग कापलं, ताटात जेवायला वाढलं. तरी ती साधू म्हणलं बाई मी मुंडकं खात असतोय, दड नाही. म्हणून त्या चांगुण्याला त्यांना मुंडकं कांडायला लावलं. कांडताना ओव्या गाया लावल्या, ओव्या गाताना डोळ्यात पाणी दिलं नाही. असं जेवण तयार केलं तरी ती साधू जेवत नाही. विचारलं महाराज आता का नाही जेवती तुम्ही. ते म्हणलं मी निपुत्रिकाच्या घरी खात नाही. काय बोला. आणि मग चांगुण्याला रडायला लागल्यावर शंकर प्रसन्न झाले आणि त्यांना चांगुण्याला चिल्याबाळ परत दिला. हे तर इतिहास आहे ना. आता मी जर उद्या सकाळी तुमच्या घरी आलो, मी म्हणलं मावशी तुमचं पोरग कापून मला जेवाय वाढा, तुम्ही कुणाला कापतान? मलाच. मी आता जाणार आहे पळून, डोक्याला ताणच नको, मरणे नको आणि कापून घेणे नको. काय झालं माहिती का, उगा लोकांची अपेक्षा. आता हे तुमच्या भागात सुद्धा असं झालं. आता हे सुनांना सांगून टाकतो जरा तुम्ही ध्यानात ठेवा. आता त्या दिवशी दावा होता, दावा संपला आणि 13 आवरला 2-3 दिवसात. पोरगी रडायला लागली. आईला वाटलं लेकरू चाललंय वाटा लावा, मग तिनं उरलेली 10 बुंदी 10 किलोची जाळी उचलली तिच्या गाडीत टाकली. म्हणजे तुझे लेकर खातीन जा. पण घरातल्या सुना 2-3 धावल्या ना. त्या 2 सुना लई विचित्र होते. ते म्हणलं म्हातारीला अक्कल आहे का, एवढी कुठं बुंदी देतात का त्यांना. त्या पोरीनं ऐकलं, ती म्हणली ही बुंदीची जाळी तुम्हाला धरा, मला नको तुमची बुंदी. मा बाप केला, मला काय करायचं बुंदीला. फक्त एक करा तुम्ही माझ्याकडे सही घ्यायला या. कशाची खाते फोड आहे. तिनं 6 एकर जमीन होती, त्याच्यातले 2 एकर वाटून घेतली आणि शेजारच्या सख्या चलत भावाला 2 कोटीला इकले. 10 किलो बुंदी केवढ्याला पडली. आया मला वाटतं हे सगळंच बांधून द्यायला बसल्या तिथून पुढे. आता पोरीला लय आनंद मिळाला. आणि पोरीचं काय झालंय माहिती का, आता पोरीचा दोष नाही त्याच्यात काही का होईना, दोष कुणाचा आहे, आपला आहे. पोरी तृप्त झाल्यावर कायला मागे येतील फिरायला. पण माणसं काय करत्या, फक्त थोड्या वातावरणामध्ये माणसं दुःखी असतात आणि पुन्हा माणसं सुखी व्हायचा प्रयत्न करतात. असं सुख नसतं. मला सुख जवळ पाडे दुःख पर्वत एवढे. बरं दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार. आता लोक म्हणते वाल्याला नारद भेटलं, लगेच वाल्याचा वाल्मिक ऋषी झालं. कुणामुळे झालं? नारदामुळे झालं. नारदामुळं वाल्याला खरं बोलणारी पत्नी मिळाली आणि ती पत्नी सुद्धा स्वार्थी होती. कवा बोलली खरं माहिती का, कवा शेवटला. का अगोदर बोलली? अगोदर 7 राजनं भरीन एवढे माणसं मारले तर बोलली. फक्त ती मारल्यावर तो म्हणला वाल्या मला नारद म्हणतोय पापात वाटेकरी तू होशील का. ती म्हणली काय गमत आहे, पाप तुम्ही केलं, कर्ज तुम्ही काढलंय आणि फेडीन कोण. माझा आणि पापाचा संबंधच नाही. असं खरं बोलल्यावर वाल्याचा वाल्मिकी झाला. मग वाल्याचा वाल्मिकी ही पत्नीमुळे झालाय, नारदामुळं. फक्त नारदानं मंत्र दिला की त्याच्यातून पाप कमी होईल. ते मंत्र आहे बघा, बोल राम 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 बोल श्याम श्याम Bye.
करो हरिनाम मनवार खेती करो काय लागत नाही त्याला पैसा न लागे रुपया न लागे कवडी दमडी काय लागत नाही जसं साने गुरुजी म्हणतात बघा खरा तो एकची किती गोडा गीत आहे ते खरा तो एकची धर्म जगाला कुणाला सांगितलं कुणांना विरत शिनवावे कुणांना विरत हिनवावे समस्त बंधू मानावे जगाला प्रेमार पावी आम्हाला सुद्धा लय कळतं महाराज मी इंदिरकर सोबत असताना मला एकाने विचारलं होतं तुमची जात कोणती मी म्हणलं मी फेंड्री चित्रपटातला आहे ते म्हणलं नाव काय म्हणलं जब्या ते 1.5 महिना माझ्या शेजारी जेवत नव्हतं लई कुठं ना इथं वरती माळशिरस आहे बघा इथं वरती आहे ना ते माळशिरसला मी कीर्तनाला गेलो ओळखीचं घर म्हणून बॅग घेऊन गेलो म्हणलं कपडे बदलाव त्या बाईनं मला पाहिलं तिला काय ध्यानात वाटलं काय माहिती ती पोरगी आली तिने केस आणले माझ्या हातात दिले मला म्हणली भाऊ 2 फुगे 3 पिना दे आणि म्हणलं मी खडके मानाच आहे ती म्हणली मला वाटलं फुग्या पिनावालाच आलं याला उत्तर कळलं तर कधीतरी तुझी साधू ओळखावा देवते त्याची जे का रंजले गांजले त्याशी म्हणी जो आणि माणसं रंजल्या गांजलेला माझं म्हणत नाही आता ही नदीन माणसं आहेत ना म्हाताऱ्या माणसाला वय झालंय मग चांगलं म्हाताऱ्या माणसाचं लुगडं याला काय झालं अरे ही आजी आहे सगळ्या काय झालं सोनाली लुगडं काय हाताला चावून का नाही ना पण माणसं काय करतात त्या लुगड्याला हातला पुरी सुद्धा क्वालिटी बाज येतात एखादी पोरगी पुण्यात राहू द्या एखादी इथं यवतला राहू द्या किंवा एखादी इथं तुमच्या ओळखीला राहू द्या इथली पोरगी ना आईचं सगळं काम करते पण पुण्यातली काय म्हणते माहिती का आमच्या अक्काला सगळं जमतं आईचं काम कराय मग तुला का चावतं का म्हातारीच्या गळ्यातले दागिने शेवटला काही घेते इथून पुढे सुनांना सांगतो म्हातारीच्या गळ्यातले दागिने तुम्ही घ्यायचे सासूच्या गळ्यातले दागिने सुनांनी घालू नये ते चांगलं नाही ते पाप आहे उलट ते म्हातारीचे दागिने तिच्या लेकीला द्यावं जेवढे असतील तेवढे आमच्याकडे असंच घडलं 3 सुना एकत्र आल्या आणि डाव मारला त्यांना 6 तोळे सोनं होतं तिघीनं वाटून घेतलं 2-2 तोळे आणि त्या लेकीला काही दिलं नाही पण त्या 3ही सुना 6 महिन्यात अशा वाकड्या झाल्या ब्राह्मणाला विचारलं ब्राह्मण म्हणलं सोनं परत द्या मग सरळ होता कुणाचं सोनं कधी कुणी घालावं याला लई मोठी किंमत आहे पण आपल्याला काही कर्तव्य कमी आहे का आता ही लेकर आहे सोन्यासारखी ऐकरो ते तर माझ्याकडून नुसते असे पाहत याच्यातला माल लई क्वालिटी बाज आहे मला खाली एक जण म्हणलं चला चेप आहे म्हणलं नको आम्हाला चला दूध आहे मी पाहिलं तर म्हणलं खरं कुठे दूध आता मला ते काय म्हशी दिसतात मी म्हणलं म्हशी तुमच्या म्हशी दूध देतात का ते मला नाही आपल्याला काढावं लागतं या एवढं आम्हाला कळत नाही एक पोरग लय रडत होतं म्हणून आईने त्याला म्हणली काय रे तुला काय समजूत घालायला काय मोबाईल देऊ का ते मला नाही तुमच्या लग्नाचा अल्बम दे आईला कार्ट म्हणलं लग्नाचा अल्बम दे तिनं अल्बम काढून दिला आणि ती म्हणली बघ तुला कोण ओळखू येतं त्याला विचारायचं आई सांग ना हे कोण आहे हे ती म्हणली तुझी मावशी आहे हे कोण आहे आजी आहे हे कोण आहे अरे ते काका आहे काका कुठले ते म्हणली तो काल नाही का दगड घातला होता ते ते कार्ट म्हणलं हे केसावालं कोण आहे ते म्हणले तुझे पप्पा आहे ते म्हणलं हे पप्पा आहे तर मग घरी टकलू कोण आहे आता त्यांची ध्यानात आलेले असं ही काही साधा माल आहे का हो ही शाळेत सुद्धा मास्तरला नीट बोलत नाही आमच्याकडे शाळेत मॅडम शिकवायला माझ्याकडे एक इंग्लिश मिडियम आहे आमच्याकडे ते इंग्लिश मिडियमला आहे ना शाळेवर मॅडम शिकवायला आहे मी 2-3 दिवस मॅडम नाही दिसले मॅडम तुम्ही शाळेत का नाही आलो ते म्हणले पोरं मला पाहून हसत येत म्हणलं पोरं का रे मॅडमला पाहून हसत येते पोरं म्हणले आम्ही नाही हसत हा एकटा म्हणतोय आरची आली आम्ही तिथून पुढे ड्रेस घालून येऊ नका म्हणलं साडी घालून याचा लोक लेकरं ते लेकरांना आई वाटलं पाहिजे मॅडम सुद्धा आई तो अवतार लय कुठं झालाय आणि कपड्याच्या बाबतीत लोक थोडी एडी झालीत काम आणि इथं तुमच्या भागात तर थोडी थोडी परंपरा असतो तुमच्या इथंच मला जरा बरं वाटलं सगळ्या महिलांच्या डोक्यावर पदर दिसतं इतकं चांगलं गाव आहे असंच पाहिजे बरं आहे आता नका घेऊ राहू द्या ते म्हणतात तू काय आमच्या मुळावर उठला का तुमचं जाऊ द्या आमच्याच घेत नाही तर तुमचं कवा पाहावा आमच्या आळंदीत घडलंय साहेब परवा एकानं बाईक गाडीवर घेतली कार्यक्रमाला जाऊन आलं 7:30चा टाइम तो म्हणलं पत्नीला इथं तो उभा राही मी पेट्रोल भरून आलो मग तिनं गप मारावा का नाही ती म्हणली मला येऊ दे ना आतमध्ये ते मला मध्ये बोर्ड लावलाय आग लावणाऱ्या वस्तू हात आणू नका
ते म्हणले मी काय काडी पिटी का काय का लाईटर आहे. ती बाई तिथं उभा केली, तिने तोंड बांधलेलं असल्यामुळे तिनं गप मारावं का नाही, ती गेली दुकानात. तर दुसरीच बाई येऊन तिथं उभा राहील. मग या कीर्तनकारानं काय काय लक्ष द्यावं का नाही, ते अंधारात आलं काय काय ते दुसऱ्याला जायला म्हणलं बस लवकर चल. तिने चप्पल काढलं, महाराजच हाणाय सुरुवात केली. तर काही साधं मारित असतील का लोक त्याला. तेवढ्यात त्याची मंडळी आली, ती म्हणली का मारते माझ्या महाराजाला. ते म्हणले हे तुझा महाराज ह्या बाईला चल म्हणलंय. तिला आधीच संशय होता. ती म्हणजे अजून 2 हाना कोणालाही. सध्या फक्त संस्कृतीचा भाग लय मोठा आहे. मी तुमच्या पाया पडून सांगतो, आता आम्ही जरी आता एवढं लांब लांब पळतो ना, आमच्या बायका काय आम्हाला नीट बोलत आहे का. घरी जर गेलो ना बाई लगेच म्हणणार आलो कीर्तन. पर 5-7 दिवस सप्त्याला जावं आणि घरी यायचा प्रयत्न असावा. सकाळी घरी यायचं का बाया लगेच म्हणणार बाया आमचा सप्ताह आज येणार आणि खाती सप्त्यावरच. का पगार आहे का, पण त्याच्यापेक्षा उत्तर आहे का. जीवनाची वाटचाल बदलायला एक सुंदर गीत आहे बघा. थोडं वाढवा. ये ना तुझा ना भरवसा ना माझा भरवसा, ओ जग हे कुणाची संग भले मानसा. असो चूल माती आणि मीठ भाकर, नाम मुखी हरीचे गोड साखर. सोडून दिरी तू धनाची लालसा, जग हे कुणाचे सांग भले मानसा. कधी लागेल रे तुला रे गोया भंगाची कधी लागल तुला गोया भंगाची. म्हणतात मला त्यांची एक शूटिंगच करते, आपण टाकून देऊ युट्यूबला. लई गोड काम आहे. माणसं म्हणा काय आणि कशी बघा ही कला दिली, किती गोड काम दिले. आता ते काय देव असे ज्याला कलर देतो त्याला गुण देत नाही, आणि ज्याला गुण दिलाय त्याला. ज्याचं पोरग धार्मिक आहे ना त्याचा बाप पेताळच, आणि ज्याचा बाप लय मार करी ती पोर फार पेताळच. लई कुठं ना आमच्याकडे दारुड्या रस्त्यात चाललं, तिला गेलं बसलं वाकडं झालं असं उठलं. ती 2-4 जण उठले म्हणे काय रे काय झालं. आबासारखी माणसं चालली होती वाटायला. त्यांना वाटलं आता कळवाला म्हणून त्याला गाडीत टाकलं नेलं दवाखान्यात. डॉक्टरला म्हणले याला काय झालं बघा. आम्हाला डावा डॉक्टर म्हणलं आबा कशाला आणलं याला काहीच नाही झालं. तो मला अर्धा तास झालं वाकडं झालं, काय कसं नाही झालं. ते म्हणलं तू चुकून पॅन्टचं बटन शर्टाला लागलं. लई कलाकार डॉक्टर लोक सुद्धा साहेब बोलू नये. आता डॉक्टर लोक संध्याकाळी पेत येतो. आमच्याकडे डॉक्टर लई चांगला हुशार आहे, संध्याकाळी पेतो. ते पाटील जरा थंडी ताप आला म्हणून नेलं दवाखान्यात. मात्र होतं दांडगं दुंडगं धोतर बितर फेटा बिटा. मात्र उचललं गेलं डॉक्टर. डॉक्टर म्हणलं काय लवकर आणायचं, 11-11:30 वाजलेत पाटील. पोरं म्हणले कसं बी करून इंजेक्शन मारा, म्हाताऱ्याला जरा त्रास होतोय. मग ते म्हणलं आडवं व्हा पाटील मी इंजेक्शन मारतो. त्या डॉक्टरनं ते बेलेल्या अवस्थेत इंजेक्शन भरलं आणि असं इंजेक्शन कमरात मारलं. म्हाताऱ्याला कळलंच नाही. म्हातारा उठून बसलं, म्हणलं काय तुझा हात गोड झाला ना, इंजेक्शनच कळलं नाही. आणि ती पोरगं चोळा गेल्यावर त्यानं पाहिलं त्यानं धोत्रातच मारलं होतं. तरी घरी येताना म्हातारा म्हणलं मला थंडी ताप गेला. बरं म्हणजे औषधच नाही गेलं, थंडी ताप कसा जाईल. आणि त्यांचंच काय तुमचंही सांगतो. तुम्ही महिला मंडळ आहेत ना, सख्या बहिणी कीर्तनाला आल्या आज. इथं नाही ना सख्या कोणी. आणि दोघी सगळ्यांनी एकमेकीला म्हणले भैया आज वनभोजनाचा कार्यक्रम आहे, कीर्तन आहे, साहेब आहे तिथं, सगळे सरपंच साहेब आहेत, जर आपण जरा जाऊन जावं चांगल्या अवस्थेमध्ये. ती सख्खी बहीण तिला म्हणली तुला अक्कल आहे का, जरा चांगली साडी घालायची. ती म्हणली माझी परिस्थिती नाजूक आहे, तू जरा बरी माझी हाई तीच आहे. मग सख्या बहिणीने नवी साडी तिला दिली 2,500-3 हजाराची. बायाचं लक्ष नाही अवघड असतं. ती साडी दिल्यावर तिच्याकडे पाहायची आणि तिला काय म्हणायची माहिती का, जागा बघून बस. ते म्हणले मी तुला मागितलीच नसते ना साडी, तू आधी लिहिलं घेते वापरून. ती मुद्दाम शेणावर बसली.
तिची साडी होती ती म्हणजे वाटूनच झालं साडीची. तिने एक कोण घेतली आणि तिच्या मागं उभा राहायची आणि तिला म्हणायची इथं बसा. बाकीच्या बाया म्हणल्या बाया काय बाई श्रीमंत पोता हात राही बाई. एका म्हातारीने विचारलं तुम्हाला किती पगार आहे पोता हात राय. तिच्या डोक्याच्या बाहेर गेलं ती म्हणजे आग लाव तुझ्या पगारला साडी माझी. लोकांचं लक्ष लय अवघड असतंय. मला आळंदीत गेल्यावर घडलंय. आता आळंदीत आमचे बरेच महाराज मंडळी मित्र आहे. तर मी आपलं गेलो पायजामा शर्ट होत असं लांब. तिथे गेल्यावर मला कीर्तन अचानक आलं. इंदुरीकर महाराज जाणार आहे म्हणले त्यांचा भाऊ वारलेत आणि तुम्ही कीर्तनला या. मी वारज्याला कीर्तनला गेलो चौधरी साहेबांचे. बरं भला मोठा कार्यक्रम. मग मी ती म्हणलं कपडे नाहीत म्हणलं अवघड आहे. ती मा मित्र मला म्हणला माझ्याकडे सुंदर शिवलेला ड्रेस आहे तो जर घातला तुला चांगला दिसन आणि माप सारखंच आहे. मी ते ड्रेस घातल्यावर लय गोड दिसायचं मला धोतर बितर. मी कलरला कसा बी असू पण बरं दिसायचं. मग ती माझ्यासोबत आलं कीर्तनाला. मग त्याला गप मारावं का नाही कीर्तनास तिथं आल्यावर. ते चौधरी साहेब म्हणले वा 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 नवे कपडे दिसायले. ती शेजारचं म्हणायचं माझेच आहे. मी म्हणलं तुला मी मागितला होता का गप मर ना तू. आमचं कीर्तन लय सुंदर झालं लोकांना लय आवडलं. आता इंदुरीकरच्या जागेवर करायचं म्हणजे जरा मालही बराच होता पुढचा. मग त्यानं गप मारावं का नाही. ते पुढचे लोक आले म्हणजे खास सुंदर कीर्तन झालंय कपडे कवा शिवले ते कप असतं का ते त्याचं चालूच नाही त्यांचे नाहीत माझे इथं. म्हणलं आता जर तू बोलला ना मी तुझे कपडे काढून देईन. मी अंडरपॅन्ट आणि बनेलोरच राहील. तो मला नाही बोलणार काही. मग बाकीचे रामराम घालीत होते त्यानं गप बसावं का नाही. ते म्हणायचं हे त्याला बी बोलायचे काही लोक वा 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 हे कोण महाराज आहेत. ते म्हणायचं खडके महाराज आहेत. मग त्यानं गप बसायचं का नाही. ते म्हणायचं खडकेच महाराज आहेत हे. पण त्यांचे कपडे त्यांच्या अंगावरले कपडे कुणाचे आपल्याला नाही माहिती. तू गप बसणं म्हणलं बाबा आता तू तुझे नाही बी म्हणू नको. आता पुन्हा शेवटलं त्याला एकानं रामराम घातला. ते म्हणले जे हरी महाराजांचं सुंदर कीर्तन झालं ते तरी म्हणलंच हे बघा हे महाराजांच्या अंगावरले कपडे कुणाचे आपल्यालाच माहित नाही. आणि परत एकदा म्हणलं त्यांचेच कपडे. मी म्हणलं बघा आता जर बोलला ना आणि मग संध्याकाळी मला त्याच्या घरी झोपायला जायची पाळी आली. 10x10ची खोली ती पत्नी त्याचे 2 लेकरं आणि आम्ही आपलं गेलो. आता ते मला आराम करायचं तर काय करणार ते एवढं एवढं घर. मी म्हणलं आपण झोपायचं नावच नाही काढायचं. 11 11:30 वाजले 12 वाजले 1 वाजला. मी म्हणणार कवर गप्पा मारायच्यात मला झोप येईल. ते म्हणलं मग तेच ना तुझीच वाट पाहतो केव्हा तुला झोपायची. अरे ते मला ह्याच्यात कुठं झोपायचं होतं. तू म्हणलं तसं काही नाही. ते म्हणलं त्यानं पोरायला बोलवलं. पोरायला म्हणलं ए इकडे या. पोरं आले टपक्यात त्यानं चादर आतरलं त्याच्यावर झोपले. त्यानं ती पोरं गुंडाळले चादरात वर अडकून ठेवली खिळ्याला. तर ते म्हणलं पोरायचं झालं काम पण आपलं कसं व्हायचं. ते मला म्हणलं तुम्ही झोप खाटावर. त्यानं 9 चादर आतरलं मला झोपिलं. मला 10 मिनिटात झोप लागली. अरे म्हणलं तुमचं ते म्हणलं आमचं आम्ही फक्त तुझी वाट पाहतो झोपायची. मी सकाळी उठून बघितलं तर मलाही अडकून ठेवतो वर असं. पण ती क्वालिटीवान मुलं असतात. कधी कधी तुमच्या जीवनात तुम्हाला सहज सांगतो जीवनामधली वाटचाल बदलायला 2-3 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक हे बघा आपल्या संगतीत माणसं चांगले पाहिजे. ते का अभंग आहे बघा त्याला सदतोर जाण थोर